आज दहीहंडीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय। पाहूया त्यासंबंधीच्या काही बातम्या। राज्यामध्ये दहीहंडीचा उत्साह आज पाहायला मिळतोय। उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत। मागील अनेक दिवसांपासून त्यांची तयारी सुरू होती आणि आज तो दिवस आलेला आहे। आज या गोविंदा पथकांचा कस लागणार आहे। मुंबई पुण्यामध्ये दहीहंडीसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, तर जखमी गोविंदांवरील उपचारांसाठी रुग्णालय सुद्धा सज्ज आहेत। आज गोपाल काल्याचा सण साजरा होतोय। मुंबईसह राज्यातील गोविंदा पथकं मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत। ढाकुमाकुम ढाकुमाकुम गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देऊन मानवी मनोऱ्यांचा हा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे। आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण सकाळपासून याविषयीची अपडेट घेत राहणार आहोत। कुठे कशा पद्धतीचा उत्साह आहे, किती मोठे मनोरे रचले जात आहेत, याची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे घाटकोपरमधून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे शुभम कोळी आपल्यासोबत आहे ठाण्यामधून। आपण थेट जाऊयात मीनाक्षी यांच्याकडे। मीनाक्षी, काय सांगाल? आपण थोड्याच वेळापूर्वी इथले अपडेट घेतलेले होते, 7 वाजलेले होते, पण आता दिवस पुढे गेलेला आहे, त्यामुळे सध्या कसं चित्र दिसतंय आणि कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे? हंडी किती उंचीवर आहे? फरार, सध्या आपण पाहिलं तर मी घाटकोपर परिसरामध्ये आहे। ज्या पद्धतीत आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। तसंच मुंबई शहरामध्ये देखील एक वेगळी आणि अनोखी दहीहंडी असते, जिचं देशभरामध्ये नाव आहे, ती म्हणजे राम कदम यांची। आपण पाहतोय की त्याच परिसरात आहे आणि सध्या जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। तयारी जी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मोठी गर्दी जी आहे ती दहीहंडी रचण्यासाठी म्हणजेच गोविंदा पथकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळेल। मात्र विशेषतः आपण पाहिलं तर राम कदम यांची दहीहंडी ह्यासाठी फेमस आहे अगदीच, कारण या ठिकाणी सिनेसृष्टीतील कलाकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात। आपण पाहिलं तर मराठी कलाकार असतील किंवा मग बॉलिवूडचे कलाकार असतील, सगळेच या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत। आपण तयारी बघतोय, स्टेज तयार आहे की वेगवेगळेच म्हणजे जॉकी श्रॉफ असतील किंवा मग शाहरुख खान असतील किंवा या सगळेच बॉलिवूडचे जे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतात। प्रामुख्याने आपण पाहिलं तर संध्याकाळी उशिरानं मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। खरं पाहायला गेलं तर राजकीय नेत्यांनी देखील विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या हंड्या रचलेल्या आहेत आणि लाखो रुपयांचे बक्षीस देखील पारितोषिक म्हणून ठेवण्यात आलेले आहेत। एकूणच सध्या इथे आपण पाहिलं तर सिनेसृष्टीतील मोठमोठे कलाकार असतील किंवा मग बॉलिवूडचे देखील सेलिब्रिटीज जे आहेत, जसं शाहरुख खान असेल किंवा मग जॉकी श्रॉफ असतील किंवा मग वेगवेगळ्या नटी असतील, ह्या सगळ्याच या ठिकाणी उपस्थित असतात आणि एक वेगळाच माहोल जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अगदीच काही मिनिटातच आपण पाहू शकतो की मोठी तयारी या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर मात्र गोविंदा पथकांचे मोठमोठे थर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक वेगळा जल्लोष जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। फरा, निश्चितच मीनाक्षी, यानंतर आपण जाऊया ठाण्यामध्ये। आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? ठाण्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं होतं, दहीहंडीची पंढरी मांडली जाते आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे। आज तो दिवस आलेला आहे दहीहंडीचा। गोविंदांना आपलं कसं बाज दाखवता येणार आहे? कसं चित्र सध्या दिसतंय? निश्चित फरार, ठाणे नगरी जी आहे त्या दहीहंडी उत्सवाकरिता सज्ज झालेली आहे। गोविंदा पथकं जे आहेत ते देखील आता ठाणे नगरीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आमदार रवींद्र फाटक यांची संकल्पची दहीहंडी पाहत आहोत। या ठिकाणी आता कलाकार देखील यायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर याच ठिकाणी आहे जो आहे हस्तजत्रेमधील सुप्रसिद्ध बँड जो आहे तो असणार आहे आणि त्याचबरोबर फक्त बँडच नव्हे तर या ठिकाणी काही पारंपरिक वाद्य देखील जे आहेत ते वाजवली जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता गोविंदा पथकं दाखल होताना दिसून येत आहेत। तर 100 पेक्षाही अधिक गोविंदा पथकांची नोंद जी आहे ती या ठिकाणी सकाळपर्यंत जी आहे ती करण्यात आली आहे। ही आपण जी हंडी या ठिकाणी पाहत आहोत ती एक विशेष हंडी आहे, जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ते या ठिकाणावरती फोडणार आहेत। तर त्याचबरोबर आपण उंचावरती ज्या 3 हंड्या पाहत आहोत त्या हंड्या ज्या आहेत ते काही मुंबईमधील गोविंदा पथकं असतील, त्याचबरोबर ठाणे शहरातील काही गोविंदा पथकं असतील, ते या ठिकाणी फोडण्याचा मान जो आहे त्यांना मिळणार आहे। तर एक विशेष म्हणजे
एक हंडी जी आहे ती या ठिकाणी राखीव येणार आहे आणि ती हंडी जी आहे ती लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या फोडणार आहेत. कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे आपण पाहणार आहोत. दादा काय सांगाल, अगदी काही क्षण उरलेला आहे दहीहंडी उत्सवाकरिता, गोविंदा पथकं देखील दाखल जे आहेत या ठिकाणी यायला सुरू झालेली आहे. गोविंदा पथकं जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. काही क्षणात हंडीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं स्वागत करतो. तुम्ही आज आमचे लाईव्ह दाखवताय. आपली ही मानाची दहीहंडी असते. गेली हे 19 वर्ष आमचं आहे. आदरणीय आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने चालू असतं दरवर्षी. संकल्प प्रतिष्ठा आणि कला क्रीडा शैक्षणिक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असतं. तर आता ही दहीहंडी संकल्पाची दहीहंडी म्हणजे महाराष्ट्रात गाजलेली दहीहंडी आहे. तर आता जी थोड्याच वेळात तुम्ही बघाल की आता मंडळ चालू झालेली आहेत. आज कालपर्यंत मला वाटतं 120-125 मंडळांनी तिकडे नोंदणी केलेली आहे आणि आता 200-250 मंडळ तर आपल्याकडे दरवर्षी इकडे हे आपल्या सलामी लावतात. निश्चितपणे पाहिलं तर आता काही क्षणातच जो आहे तो या ठिकाणी दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे. पण पाहिलं तर अगदी उंचावरती ज्या आहेत त्या या ठिकाणी हंड्या ज्या आहेत त्या बांधलेल्या आहेत. सकाळीच जे आहेत ते विश्वविक्रम जो आहे तो या ठिकाणी होण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जात आहे. तर त्याचबरोबर सकाळी जे आहे ते 9 थर लागण्याची शक्यता देखील काल या ठिकाणी वर्तवली होती. मुंबईमधील अगदी अनेक गोविंदा पथकं जे आहेत ते सुरुवातीला याच ठिकाणी जे आहेत ते येत असतात. त्याचबरोबर पाहिलं तर ठाणे शहराच्या वेशीवरती जो आहे तो हा गोविंदा पथक ही हंडी असल्यामुळे सर्वच गोविंदा पथकं जे आहेत ते सुरुवातीला याच ठिकाणी येतात आणि त्यानंतर पुढे जे आहे ते ठाणे शहरामध्ये सरसावत असतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये मॅटचं जे आहे ते आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. मॅट देखील जे आहे त्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. तर रोप जो आहे तो या ठिकाणी देखील लावण्यात येणार आहे. तर अनेक गोविंदा पथकांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खबरदारी एकंदरीत घेण्यात येत आहे. फरा निश्चितच शुभम, मॅट या ठिकाणी अंथरले जात आहेत जेणेकरून गोविंदा जे उंचच्या उंच थर लावत असतात त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असल्याचं दिसते. मात्र कॉम्पिटिशन टफ आहे, कारण त्यांनी सांगितलं त्यानुसार 200 ते 250 मंडळं या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, पथकं येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोण बक्षीस जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याविषयीची अपडेट आपण तुमच्या दोघांकडून घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.